विद्यार्थी मित्र हो, लास्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण अल्केन्स मध्ये IUPAC नेम्स कसे पाहायचे याचे वेगवेगळे 5 नियम पाहिलेले आहेत विथ एक्झाम्पल. आज त्या अल्केन मध्ये जर मोर ब्रँच अल्किल ग्रुप असेल तर त्या अल्किल ग्रुपचं IUPAC नेम कसं लिहायचं आहे हे आपण पाहणार आहोत. इट इज IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ ब्रँच इन अल्किल ग्रुप्स. आता ब्रँच इन अल्किल ग्रुपचे ट्रिवियल नेम्स, कॉमन नेम्स आपण पाहिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, ब्रँच इन अल्किल ग्रुप असा असेल तर याचा कॉमन नेम आहे आयसोब्युटाइल ग्रुप. आयसोब्युटाइल ग्रुप याला ट्रिवियल नेम असं म्हणतात. बट दिस ट्रिवियल नेम इज नॉट ऍक्सेप्टेड बाय IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम. हे असं आपण कॉमन नेम IUPAC नेम मध्ये लिहू शकत नाही. तर हा जो ब्रँच इन अल्किल ग्रुप आहे याचा IUPAC नेम लिहिण्यासाठी वेगळे नियम दिलेले आहेत, ते आधी आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर समजा हा ब्रँच इन अल्किल ग्रुप अशा कार्बन ॲटमला जोडलाय की जो कार्बन ॲटम लॉंगेस्ट चेन मध्ये, समजा यामध्ये लॉंगेस्ट चेन अशी दिली आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 कार्बन ॲटम्स आहेत. इकडून नंबरिंग केलं तर 4 नंबरच्या कार्बन ॲटमला लोएस्ट पॉसिबल पोझिशन या ब्रँच इन अल्किल ग्रुपची 4 आहे. आता यामध्ये लॉंगेस्ट चेन आपण सिलेक्ट करायची. जो कार्बन ॲटम लॉंगेस्ट चेन मधल्या कार्बन ॲटमला डायरेक्ट जोडलेला आहे त्याला नंबर 1 द्यायचा. नंबर 1. तर लॉंगेस्ट चेन मध्ये कार्बन ॲटमची संख्या ती मोजायची आहे. त्याच्यावरून आपण पेरेंट अल्केन ठरवायचं आहे आणि त्या पेरेंट अल्केन मधून A ने ची रिप्लेसमेंट Y ने करायची. जिथे नंबर 1 आलेला असेल तिथे नंबर 2 येणार, तिथे नंबर 3 येणार. नंबरिंग मात्र याद लागेल. इकडून केलेलं नंबरिंग रॉंग होणार. का रॉंग होणार? तर लॉंगेस्ट चेन मधल्या कार्बन ॲटमला जोडलेला जो कार्बन ॲटम आहे त्याला मॅक्सिमम नंबर इकडून नंबरिंग केला जाईल तो 3. इट इज रॉंग. So this carbon atom always gets number 1. हा रूल अत्यंत महत्वाचा. आता 3 कार्बन ॲटम आहेत. प्रोपेन वरून आपण नाव त्याचं लिहिलं प्रोपाईल. आता इथं 1 आला, नंबर 2 आला. हा मिथाइल ग्रुप लॉंगेस्ट चेन मध्ये आलेला आहे ब्रँच इन अल्किल ग्रुपच्या. तो सबस्टिट्यूएंट आहे. तो किती नंबरच्या कार्बन ॲटमला जोडलाय? 2 नंबरच्या. म्हणून याची पोझिशन आधी घ्यायची 2. त्यानंतर मिथाइल आणि शेवटी लिहायचा प्रोपाईल. म्हणजे या ब्रँच इन अल्किल ग्रुपचा IUPAC नेम होणार 2 मिथाइल प्रोपाईल. आता 2 मिथाइल प्रोपाईल हे नाव आपण ब्रॅकेट मध्ये लिहिणार कारण तो कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट आहे, ब्रँच इन अल्किल ग्रुप आहे. आणि हा पूर्ण ग्रुप लॉंगेस्ट चेन मधल्या किती नंबरच्या कार्बन ॲटमला जोडलाय? 4. त्या ब्रॅकेटच्या बाहेर 4 आणि हायफेन द्यायचं. म्हणजे याचा IUPAC नेम होईल 4 2 मिथाइल प्रोपाईल. सो इट इज ब्रँच इन अल्किल ग्रुप. इट्स नेम इज ऑलवेज रिटन इन ब्रॅकेट. याचं नाव ब्रॅकेट मध्ये लिहिणार आपण. कधी लिहिणार? जर यामध्ये कार्बन ॲटमची संख्या 2 पेक्षा जास्त असेल आणि ब्रँचिंग असेल तर. नाहीतर डायरेक्ट मिथाइल आपण लिहू शकतो, मिथाइल लिहू शकतो. इथं ब्रॅकेट मध्ये लिहिण्याची गरज नाही. आता असे आणखीन काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहता येऊ शकतील. समजा मोर ब्रँच ग्रुप आहे, ब्रँचिंग जास्त असेल त्याचा IUPAC नेम लिहायचा आहे. इथं CH3 ग्रुप आहे. हा CH2 CH3 झाला. पुन्हा CH CH2 CH3 आणि इथं CH CH3. इथं पुन्हा ब्रँचिंग वाढली. हे असा अल्किल ग्रुप आहे. सो अकॉर्डिंग टू रूल वी मस्ट सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. पण यामध्ये लॉंगेस्ट चेन निवडणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण कार्बन ॲटमची संख्या मॅक्सिमम पाहिजे आणि तेवढे कार्बन ॲटम असणारी लॉंगेस्ट चेन त्यामध्ये निवडली. आता ही लॉंगेस्ट चेन आपण अशी घेऊ शकतो. याचं प्रॅक्टिस तुम्हाला होणं आवश्यक आहे. अशी घेतली
जी कार्बन ॲटमची संख्या किती आली? 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 कार्बन ॲटम पेक्षा जास्त कार्बन ॲटम असणारी लॉंगेस्ट चेन यामध्ये आहे का ते चेक करायचं. ती जर असेल दिस लॉंगेस्ट चेन इज रॉंग आणि नसेल तर ही लॉंगेस्ट चेन करेक्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे यामध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम 7 आहेत, म्हणजे ही लॉंगेस्ट चेन करेक्ट. तर 7 कार्बन ॲटम असतील तर अल्केनचं नाव लिहिणार हेप्टेन, त्यावरून लिहिणार आपण हेप्टाईन. तर दुसरा नियम नंबरिंग ऑफ कार्बन ॲटम. आता लॉंगेस्ट चेन मध्ये यातला कोणता कार्बन ॲटम डायरेक्ट अटॅच झालेला आहे? तर लॉंगेस्ट चेन इथे मी दाखवली अशी आहे. समजा यामध्ये कार्बन ॲटमची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे डेकेन हा पेरेंट अल्केन झाला. डेकेन मध्ये डायरेक्ट अटॅचमेंट असणारा जो कार्बन ॲटम आहे त्याची पोझिशन आपण लोएस्ट पॉसिबल नंबरने मेन्शन करायची आहे. इकडून नंबरिंग केलं 1 2 3 4 5 आणि 6 नंबर येणार. इकडून नंबरिंग केलं 1 2 3 4 आणि 5 नंबर येणार. हा ब्रँच चेन अल्किल ग्रुप पूर्ण लॉंगेस्ट चेन मधल्या किती नंबरच्या कार्बन ॲटमला जोडलाय? 5 नंबरच्या. म्हणून हा 5 नंबर ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचा, यानंतर डॅश द्यायचा आणि ब्रॅकेट मध्ये या कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंटचा आपण IUPAC ने लिहिणार. आता ही जी लॉंग चेन आपण निवडलेली आहे याच्यामध्ये कार्बन ॲटमना अशा रीतीने नंबरिंग करायचं आहे जो कार्बन ॲटम लॉंगेस्ट चेन मधल्या कार्बन ॲटमला जोडला त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे. इथं आपण नंबरिंग घेणार 1, हा पहिला कार्बन ॲटम झाला, 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे 2 नंबरचा कार्बन ॲटम डायरेक्ट लॉंगेस्ट चेन मधल्या 5 नंबरच्या कार्बन ॲटमला जोडलेला आहे. आता 7 कार्बन ॲटम आहेत म्हणून सगळ्यात शेवटी काय येणार? हेप्टाईन. हेप्टाईन झालं. तर जे कार्बन ॲटम लॉंगेस्ट चेन मध्ये नाहीत त्यांचे लोकेट नंबर आणि त्यांची नावं आपण फिक्स्ड करायची. आता कोणकोणते कार्बन ॲटम लॉंगेस्ट चेन मध्ये नाहीत पहा. हा एक नाही, तो किती नंबरच्या कार्बन ॲटमला जोडलाय? 2 नंबरच्याच कार्बन ॲटमला जोडलाय. दुसरा हा, तिसरा हा, चौथा आणि 5वा. म्हणजे या ब्रँच चेन मध्ये साइड चेन्स किती आले आहेत? त्या सर्कल केलेल्या साइड चेन्स आहेत 1 2 3 4 आणि 5. त्यापैकी सिमिलर किती आहेत? 1 2 3 आणि 4. 4 सिमिलर असल्यामुळे टेट्रा हे प्रेफिक्स लिहिणार आणि त्याचे 4 वेळा लोकेट नंबर आपण लिहिणार. म्हणजे लोकेट नंबर कसे ठरवणार? 2 3 5 आणि 5. टेट्रामिथाइल. आता टेट्रा हे प्रेफिक्स आहे ते अल्फाबेट मध्ये घेणार नाही. मिथाइलचा यम आणखीन एक वेगळी साइड चेन त्यामध्ये इथाइल. ती किती नंबरच्या कार्बन ॲटमला जोडले? 4 नंबरच्या. म्हणजे 4 इथाइल. इथाइलचा ई आणि टेट्रामिथाइलचा यम यांच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची. म्हणजे आधी काही इथाइल येणार पण 5 नंतर ब्रॅकेट मध्ये सुरुवातीला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये जो अल्किल ग्रुप येईल त्याची पोझिशन लिहिली आपण 4. त्यानंतर इथाइल आणि मिथाइल किती नंबरच्या जोडलेत कार्बन ॲटमला? 2 3 5 आणि 5. 2, 3 5 and 5. 4 आहे टेट्रा मिथाइल आणि सगळ्यात शेवटी हेप्टाईन. म्हणजे या कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंटचं नाव होईल 5 4 इथाइल 2 3 5 5 टेट्रा मिथाइल हेप्टाईन. हे समजलं का? पहा ही अशी लॉंगेस्ट चेन आहे. त्यामधल्या 5 नंबरच्या कार्बन ॲटमला हा कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट जोडलाय. 5 नंबर हा ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला, हायफेन दिला, ब्रॅकेट लिहिला. आता याचं नाव लिहिताना या कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट मध्ये आपण लॉंगेस्ट चेन निवडली. त्यामध्ये मॅक्सिमम कार्बन ॲटम आहेत 7. 7 म्हणजे पेरेंट अल्केन हेप्टेन. हेप्टेन वरून एन ची रिप्लेसमेंट वाय ने केली हेप्टाईन.
जे कार्बन ऍटम लॉंगेस्ट चेन मध्ये त्यांना नंबर्स दिले, अशा रीतीने नंबर दिले. 5 नंबरला जो कार्बन ऍटम जोडलेला आहे त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे. इथं नंबर 1 येणार, इथं नंबर 2 येणार. या दिशेने केलेलं नंबरिंग करेक्ट. इथं एकाच दिशेने आपण नंबरिंग करू शकतो. तर जे अल्किल ग्रुप्स लॉंगेस्ट चेन मध्ये नाहीत त्या झाल्या साइड चेन्स, त्या ब्रांचेस आहेत, ते सबस्टिट्युएंट्स आहेत, ते फिक्स केले आपण 1 2 3 4 आणि 5. यामध्ये 2 प्रकार आहेत, एक इथाइल आहे आणि 4 मिथाइल आहे. इथाइलचा ई मिथाइलच्या एम च्या आधी येतो म्हणून ई याला पण प्रायोरिटी दिली. तो 4 नंबरच्या कार्बन ऍटमला जोडल्यामुळे 4 इथाइलला दिली. मिथाइल किती नंबरच्या कार्बन ऍटमला जोडले? 2 नंबरला एक आहे, 3 नंबरला एक आहे, 5 नंबरला 2 आहे. हे 2 3 5 5 4 आहेत म्हणून टेट्रा. हे प्रेफिक्स असल्यामुळे अल्फाबेट मध्ये घेतलेलं नाही. मिथाइल आणि शेवटी लिहिला पेप्टाइड. म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर कशामध्ये आपण सिलेक्ट केली? इथाइलचा ई आणि टेट्रा मिथाइल मधला एम यांच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर बघितली. ई आधी आला म्हणून 4 इथाइलला दिली. म्हणजे या कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंटचं नाव झालं 5 into bracket 4 इथाइल 2 3 5 5 टेट्रा मिथाइल हेप्टाइड. ते थोडंसं क्लिष्ट आहे ते, पण तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर इंटरेस्टिंग आहे. आणि जर इंटरेस्ट डेव्हलप झाला तर तुम्ही असे वेगवेगळे ब्रांच चेन स्ट्रक्चर ड्रॉ करणार आणि ब्रांच चेन स्ट्रक्चर ड्रॉ केले तर लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करणार आणि त्याचा आयुपीएससी नेम आपण ब्रॅकेटमध्ये लिहिणार. ब्रॅकेटमध्ये कधी लिहायचं आहे? जर त्या साइड चेन मध्ये मोर ब्रांचिंग असेल तर. आता आणखीन एक एक्झाम्पल देतोय, याच्यावरून तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. पहिली लॉंगेस्ट चेन दाखवली मी. 1 2 3 4 5 6 7 आणि इथं ही ब्रांच साइड चेन जोडली. CH2 CH3 हा CH3 CH3 CH2 CH3 हा CH3 CH2 CH3 आणि CH2 CH3 असा कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट आहे. आता ही मेन चेन पेरेंट अल्केन, त्यामधल्या ज्या कार्बन ऍटमला कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट जोडलाय त्याची पोझिशन आधी फिक्स करायची. इथं नंबर 1 येणार, 2 येणार, 3. ही पोझिशन लोएस्ट पॉसिबल नंबरने आली पाहिजे. इकडून नंबरिंग केलं तर इथं 5 नंबर येईल. इट इज रॉंग. 3 नंबर करेक्ट आहे, तो इथे लिहिला आपण. म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर काय लिहिणार? 3 इंटू ब्रॅकेट. आता लॉंगेस्ट चेन ही अशी होईल का? त्याचा सराव झालेला असेल तुम्हाला. हा सराव होणं आवश्यक. तर लॉंगेस्ट चेन मध्ये ज्या कार्बन ऍटमला म्हणजे 3 नंबरच्या कार्बन ऍटमला ब्रँच चेन अल्किल ग्रुप मधला जो कार्बन ऍटम जोडला त्याला कमी नंबर आला पाहिजे अशा रीतीने नंबरिंग करणार. हे नंबरिंग कसं होईल? इथं 1 2 3 4 5 6 आणि 7. आता 7 कार्बन ऍटम लॉंगेस्ट चेन मध्ये ब्रँच चेन अल्किल ग्रुपच्या हेप्टाइड. तर जे कार्बन ऍटम लॉंगेस्ट चेन मध्ये नाही त्या साइड चेन एक झाली, ही दुसरी झाली, ही तिसरी झाली, ही चौथी झाली आणि 5वी. म्हणजे ब्रांचेस किती आहे? 5 आहे. त्या कोणकोणत्या आहेत? ब्रांचेस यामध्ये इथाइल 2 आहे, ही इथाइल झाली, ही इथाइल झाली आणि मिथाइल 1 2 आणि 3 आहे. आता इथाइल 2 असल्यामुळे डाय इथाइल लिहिणार. डाय हे प्रेफिक्स आलं. मिथाइल लिहिणं असल्यामुळे ट्राय मिथाइल लिहिलं. ट्राय हे प्रेफिक्स झालं. इथाइलचा ई आणि मिथाइलचा एम यांच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो केली. इथाइल आधी आला. आता इथाइल जोडलेल्या कार्बन ऍटमच्या लोकल नंबर्स बघा. 4 आणि 5 आहे. इकडून नंबरिंग केलं तर 4 आणि 5 म्हणून ब्रॅकेट मध्ये लिहिणार आपण 4, 5 डी कॅपिटल डाय इथाइल. आणि मिथाइल जोडलेल्या कार्बन ऍटमच्या पोझिशन्स किती आहेत?
3 नंबरला एक जोडली, 4 नंबरला एक जोडली, 5 नंबरला एक जोडली. हे 3 4 5 3 आहेत ट्राय मिथाइल. आणि लॉंगेस्ट चेन मध्ये कार्बन ॲटमची संख्या किती आहे? 7 आहे. म्हणून या कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंटचा आययुपीएसी नेम होणार 3,4,5 डायइथाइल 3,4,5 ट्रायमिथाइल हेप्टाइड. या असे कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट असणारे वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण 12वी मध्ये गेल्यानंतर पाहणार आहोत. त्याच्यावर क्वेश्चन्स तुम्हाला JEE नीट आणि MST CET परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतील. यासाठी काही एक्झाम्पल्स टेक्स्टबुक मध्ये 11वीच्या दिले. ते सगळे त्याचे नियम वाचून तुम्ही जर प्रॅक्टिस केलं आणि असे कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंटचे आययुपीएसी नेम्स लिहिले तर हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आययुपीएसी नॉमेनक्लेचर तुम्हाला सहज लिहिता येऊ शकेल. याला वेळ द्यावा लागेल. ज्या शंका असतील त्या शंका विचाराव्या लागतील. पुन्हा पुन्हा सराव करावा लागेल. ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका आपण अवॉइड करून करेक्ट त्याचं नाव कसं लिहिता येईल यासाठी कदाचित ग्रुप डिस्कशन सुद्धा तुम्हाला फायदेशीर होऊन जाईल. मला वाटतं तुम्हाला कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट म्हणजे कॉम्प्लेक्स किंवा ब्रँच चेन अल्किल ग्रुपचे आययुपीएसी नेम्स कसे लिहायचे या ठिकाणी समजलेलं आहे. याचा सराव तुम्ही करणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट पॉइंट, आययुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आययुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ unsaturated hydrocarbons. सुरुवातीला क्लासिफिकेशन आपण बघितलंय. सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्ड असणारे, सिग्मा बॉन्ड असणारे. अनसॅच्युरेटेड म्हणजे मल्टिपल बॉन्ड असणारे. हायड्रोकार्बन्स म्हणजे ज्यांच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन एलिमेंट्स आहेत असे कंपाऊंड. जे कार्बन हायड्रोजन असणारे मल्टिपल बॉन्ड असणारे कंपाऊंड दोन प्रकारचे आहेत. ते कंपाऊंड्स आहेत अल्किन्स, यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतो, आणि अल्काइन्स यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. या असे डबल आणि ट्रिपल बॉन्ड असणारे कंपाऊंड्स दिलेले असतील अल्किन्स आणि अल्काइन्स, तर त्यांचे आययुपीएसी नेम्स लिहिण्याचे रूल थोडे वेगळे आहेत. ते आपल्याला पाहायचे आहेत. अल्किनचे तर तुम्हाला डिटेल समजलेले आहे. तर अल्किन मध्ये समजा कंपाऊंड असा दिला आहे, मध्येच एक डबल बॉन्ड आहे. याचा आययुपीएसी नेम लिहिताना अल्किनच्या फॉर्म मध्ये लिहिणार. ENE म्हणजे डबल बॉन्ड, EN म्हणजे डबल बॉन्ड. तर यामध्ये लॉंगेस्ट चेन निवडायची आहे. ती लॉंगेस्ट चेन निवडत असताना त्या चेन मधील कोणत्याही दोन कार्बन ॲटमच्या मध्ये डबल बॉन्ड आला पाहिजे किंवा मल्टिपल बॉन्ड आला पाहिजे. म्हणजे इथं मधल्या दोन कार्बन ॲटम मध्ये डबल बॉन्ड आलेला आहे, म्हणजे अशी लॉंगेस्ट चेन घेतली तरी चालेल. आता या लॉंगेस्ट चेन वरून कार्बन ॲटमची संख्या मोजली आणि त्यावरून पेरेंट अल्केन ठरवला. 1 2 3 आणि 4. 4 कार्बन ॲटम असतील तर पेरेंट अल्केनचं नाव काय होणार? ब्युटेन. ब्युटेन. तर डबल बॉन्ड आला म्हणून ANE च्या ऐवजी आपण ENE लिहिणार, ब्युटीन. ब्युटिनिन. या ब्युटीन मध्ये या चारही कार्बन ॲटमना अशा रीतीने नंबरिंग करणार ज्या कार्बन ॲटम नंतर डबल बॉन्ड आला त्याला लोएस्ट पॉसिबल पोझिशन आली पाहिजे. म्हणजे हे नंबरिंग इकडून स्टार्ट केलं आपण 1 2 3 आणि 4. जे 2 नंबरच्या कार्बन ॲटम नंतर डबल बॉन्ड आला. The lowest possible position of multiple bond is 2. समजा हे नंबरिंग इकडून केलं असतं 1 2 3 and 4. 2 नंबरच्या कार्बन ॲटम नंतर डबल बॉन्ड आला. सो लोएस्ट पॉसिबल पोझिशन फ्रॉम दिस एंड इज ऑल्सो 2. म्हणजे दोन्ही बाजूनी डबल बॉन्ड हा सेम डिस्टन्स वर आहे. म्हणजे या केस मध्ये कोणत्याही बाजूनी नंबरिंग केलं तर ते करेक्ट नंबरिंग झालं. आता दोन्हीपैकी एकच प्रकार आपण लक्षात घेऊया. या साइडने नंबरिंग केलेलं असेल. सो पोझिशन ऑफ डबल बॉन्ड इज 2. आता ही पोझिशन ENE च्या आधी लिहायची.
म्हणजे याचा आयुपीएसी नेम काय होणार, ब्यूट. डबल बॉन्डची पोझिशन 2 आणि ANE च्या ऐवजी ENE, ब्यूट 2ENE. हे समजलं का? जे मल्टिपल बॉन्ड असणारा, डबल बॉन्ड असणारा कंपाऊंड, याचा आयुपीएसी नेम कसं लिहायचं. आता पुन्हा याच्यामध्ये ब्रांचेस असतील. समजा कंपाऊंड असं दिलाय CH2, C, इथं डबल बॉन्ड आहे, CH, CH3 आणि इकडे ब्रांचिंग. मोर ब्रांच्ड कंपाऊंड. आता यामध्ये लॉन्गेस्ट चेन निवडणं हे अत्यंत महत्त्वाचं. लॉन्गेस्ट चेन निवडताना कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला पाहिजे. लॉन्गेस्ट चेन एक आपण अशी घेऊ शकतो. जे कार्बन ॲटम झाले 1 2 3 4 5. मात्र अशी जर लॉन्गेस्ट चेन निवडली तर डबल बॉन्ड कोणत्याही कार्बन ॲटम मध्ये आलेला नाही. सो दिस लॉन्ग चेन कॅनॉट बी सिलेक्टेड फॉर अल्कीन. ही लॉन्ग चेन निवडता येणार नाही. मग चेन कशी निवडायची आहे, अशी. कार्बन ॲटम्स आहेत 5. पुन्हा याच्यामध्ये दुसरी लॉन्गेस्ट चेन आहे. ती चेन अशी येऊ शकेल 1 2 3 4 आणि 5 कार्बन ॲटम्स आहेत. आता 5 कार्बन ॲटम असणाऱ्या दोन लॉन्गेस्ट चेन यामध्ये आलेल्या आहेत. 1 2 3 4 5 अशी लॉन्गेस्ट चेन गेली तर यामध्ये साइड चेन येते ही ब्रांच्ड. त्याचा आपल्याला कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट म्हणून आयुपीएसी नेम वेगळं लिहावं लागेल. आणि समजा 5च कार्बन ॲटम असणारी अशी लॉन्गेस्ट चेन तुम्ही घेतली इकडून, तर साइड चेन्स यामध्ये 2 येतात. ही एक झाली मिथिल आणि दुसरी झाली इथिल. तर इथं नियम काय सांगतो, सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम लॉन्गेस्ट चेन मध्ये असतील तर अशी लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन निवडा की ज्यामध्ये साइड चेन्स या स्मॉल असतील आणि त्यांची संख्या जास्त असेल. म्हणजे लॉन्गेस्ट चेन अशी निवडली असती ग्रीन कलर, तर आयसोप्रोपाइल ही एकच साइड चेन आली असती. आणि रेड कलर लॉन्गेस्ट चेन निवडल्यानंतर 2 साइड चेन येतात, मिथाइल आणि इथाइल. जे त्या लहान झाल्या आणि त्यांची संख्या जास्त झाली, म्हणजे नियमानुसार रेड कलर लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन यामध्ये आपण निवडणं गरजेचं आहे. कारण साइड चेन 2 झाल्या आणि त्या लहान झाल्या. ही ग्रीन कलर लॉन्गेस्ट चेन आपल्याला निवडता येणार नाही. इथे वेगळा नियम आपण पाहिला. आता पुढचा नियम, लॉन्ग चेन मधल्या कार्बन ॲटमची संख्या मोजा. 1 2 3 4 आणि 5 आहेत. 5 कार्बन ॲटम असल्यामुळे पेरेंट अल्केनचं नाव झालं पेंटेन. यानंतर या कार्बन ॲटमना अशा रीतीने नंबरिंग करा, ज्या कार्बन ॲटम नंतर डबल बॉन्ड आला त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे. हे नंबरिंग आपण इकडून स्टार्ट केलं. इथं नंबर 1 झाला, हा नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5. आता इथं फंक्शनल ग्रुप डबल बॉन्ड असल्यामुळे त्याला क्रेडिट दिले, त्याला कमी नंबर येईल अशा रीतीने नंबरिंग केलेलं. अल्केन मध्ये काय होतं, साइड चेन्सना कमी नंबरिंग येईल अशा रीतीने नंबरिंग केलेलं. इथं साइड चेन्सना किती जास्त नंबरिंग देत, फंक्शनल ग्रुपला प्रायोरिटी दिली, याला कमीत कमी नंबर आला पाहिजे अशा रीतीने नंबरिंग केलं. म्हणजे 5 कार्बन ॲटमात पेंटेन, डबल बॉन्ड आला म्हणून पेंटीन, आणि डबल बॉन्डची पोझिशन लोएस्ट पॉसिबल नंबरने मेन्शन केली 2, पेंट 2ENE. आता विचार करायचा आहे लोकंट आणि सबस्टिट्युएंट्स यांचा. आता लोकंट कोणते आहेत, 3 नंबरला एक जोडला इथाइल, 4 नंबरला एक जोडला मिथाइल. इथाइल ही एक साइड चेन झाली, मिथाइल ही एक साइड चेन झाली. आता इथाइल जोडलेला सबस्टिट्युएंट अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आधी येतो आणि त्यानंतर मिथाइलचा एम येतो. म्हणून याचा आयुपीएसी नेम लिहिताना 3 इथाइल लिहिणार आपण. 3 इथाइल, त्यानंतर 4 मिथाइल, 4 मिथाइल. 5 कार्बन ॲटम आहेत. पेंट, डबल बॉन्ड 2 नंबरच्या कार्बन ॲटम नंतरला 2ENE. याचा आयुपीएसी नेम आहे 3 इथाइल 4 मिथाइल पेंट 2ENE. 3 इथाइल 4 मिथाइल पेंट 2ENE. म्हणजे तुम्हाला डबल बॉन्ड असणारी
ब्रँचिंग असणारे अल्किन्स यांचा IUPAC नेम कोणत्या क्रमाने लिहायचा आहे, कॅपिटल कुठे लिहायचं आहे, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कोणता ग्रुप कधी लिहायचा आहे, त्यानंतर हायफेन कसा द्यायचा आणि डबल बॉन्डची पोझिशन लोएस्ट पॉसिबल नंबरने कशी मेन्शन करायची इथं व्यवस्थित समजलेलं आहे. आता आपण ट्रिपल बॉन्ड असणारे अल्काइन्स काही पाहू. अल्काइन्स हे सुद्धा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. त्या अल्काइन मध्ये एक्झाम्पल घेतला आपण CH3, C ट्रिपल बॉन्ड C, CH2 आणि CH3. या अल्किन मध्ये डबल बॉन्ड होता, अल्काइन मध्ये ट्रिपल बॉन्ड होता. म्हणजे फंक्शनल ग्रुप ट्रिपल बॉन्ड याला आता तुम्ही प्रायोरिटी देणार. लॉंगेज चेन निवडली, कार्बन आयटम आले 5 कार्बन आयटम वरून पेंटेन दिला. ट्रिपल बॉन्ड धरल्यामुळे ANE ची रिप्लेसमेंट YNE ने केली, पेंटाइन झाला. आता या कार्बन आयटमला अशा रीतीने नंबरिंग करणार ज्या कार्बन आयटम नंतर ट्रिपल बॉन्ड आला त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे. इथं नंबर 1, नंबर 2, 3, 4 आणि 5 हे नंबरिंग लिहून केलं. 1, 2, 3, 4 आणि 5. आता या दिशेमध्ये नंबरिंग केलं तर ट्रिपल बॉन्डची पोझिशन 2 आणि इकडून नंबरिंग केलं असेल ट्रिपल बॉन्डची पोझिशन 3 म्हणजे मॅक्सिमम पोझिशन आली. जे इकडून आपण केलेलं नंबरिंग पूर्णपणे चुकीचं आणि या दिशेमध्ये केलेलं नंबरिंग करेक्ट. कारण नियम काय सांगतोय, ट्रिपल बॉन्ड असणाऱ्या कार्बन आयटमला कमीत कमी नंबर आला पाहिजे अशा रीतीने नंबरिंग करा. इथं जास्त नंबर आला जे आपण अवॉइड केले, इकडून नंबरिंग करता येणार नाही. इट इज रॉंग नंबरिंग. आता 5 कार्बन आयटम आहे, ट्रिपल बॉन्ड 2 नंबरच्या कार्बन आयटम नंतर आला. 5 कार्बन आयटम असतील तर पेंटेन गेलं. ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे ANE ची रिप्लेसमेंट YNE ने केली, पेंटाइन झाला. आणि ट्रिपल बॉन्डची पोझिशन 2 आली, ती मध्ये लिहिली. याचा IUPAC नेम होणार पेंट 2 YNE. काय नाव झालं याचं, पेंट 2 YNE. ते समजलं का बा. आणि रॉंग नेम काय होणार, इकडून नंबरिंग केलं पेंट 3 YNE इज रॉंग नेम. बऱ्याच वेळा आपली गफलत होते, नंबरिंगचा रूल समजलेला नसतो. ट्रिपल बॉन्डला मल्टिपल बॉन्डला कमीत कमी नंबर आला पाहिजे अशा रीतीने नंबरिंग करायचं आहे. म्हणजे 2 इज द करेक्ट पोझिशन. पेंट लिहिला, डॅश लिहिला, 2 डॅश YNE. आता असंच ब्रँच अल्काइन आपण बघू, त्याचा IUPAC नेम कसं लिहिता येऊ शकेल. तर ब्रँच अल्काइल ग्रुप नाही, ब्रँच इथं ब्रँचिंग आलं, मध्येच ट्रिपल बॉन्ड आला. हा CH3, CH2 CH3 आणि हा CH2 CH3. असा अल्काइन आहे, ट्रिपल बॉन्ड असणारा कंपाऊंड. आता यामध्ये लॉंग चेन निवडणं, लॉंग चेन हॉरिझॉन्टल असून जाईल. कार्बन आयटमची संख्या बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 आहे. म्हणजे 7 कार्बन आयटम झाले. इकडून नंबरिंग केलं समजा 1, 2, 3 नंबर नंतर ट्रिपल बॉन्ड आला 4, 5, 6 आणि 7. हेच नंबरिंग इकडून केलं असतं तर 1, 2, 3 आणि 4 नंबर नंतर ट्रिपल बॉन्ड येतो. या दिशेमध्ये केलेलं नंबरिंग रॉंग. तर 3 इज द लोएस्ट पॉसिबल पोझिशन ऑफ मल्टिपल बॉन्ड. तर 7 कार्बन आयटम आहेत, पेरेंट अल्केन हेप्टेन. ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून हेप्टाइन. जे कार्बन आयटम लॉंगेस्ट चेन मध्ये नाहीत ते कोणते पहा. 1 मिथाइल, हा इथाइल, हा मिथाइल. जे ब्रँचेस 3 आहेत, 2 मिथाइल आहे, डायमिथाइल वापरणार आणि 1 इथाइल आहे, इथाइल वापरणार. नंबरिंग मध्ये इकडूनच करणार. साइड चेन्सला जास्त नंबर आले तरी चालतील. तर इथाइल ग्रुप 5 नंबरच्या कार्बन आयटमला जोडलाय, मिथाइल ग्रुप 5 नंबरच्या कार्बन आयटमला जोडलाय आणि मिथाइल ग्रुप 2 नंबरच्या कार्बन आयटमला जोडलाय. आता IUPAC नाव लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये इथाइल ग्रुप आधी आला. इथाइलची पोझिशन लोकेंड नंबर त्याचा 5 तो लिहिला 5 इथाइल डॅश. 2 आणि 5 नंबरला मिथाइल 2 जोडले म्हणजे 2, 5. 2 सारख्या डाय प्रेफिक्स वापरलं, त्याचं नाव लिहिलं मिथाइल. एकूण कार्बन आयटम आहे 7 म्हणजे हेप्टेन मधला हेप्ट लिहिला.
ट्रिपल बॉन्डची पोझिशन आहे 3 आणि शेवटी फंक्शनल ग्रुप ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे YNE. याचा करेक्ट IUPAC नेम होणार 5-ethyl 2,5-dimethyl hep 3YNE. म्हणजे असे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स यांचे IUPAC नेम्स आपण लिहायचे. जे 5, 6, 7 कार्बन ॲटम असणाऱ्या लॉंगेज चेन घ्या, कोणत्याही ठिकाणी एक डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड घ्या आणि साइड चेन मिथाइल इथाइल. बाकीच्या कार्बन ॲटमचा जोडा. प्रत्येक कार्बन ॲटमची व्हॅलन्सी 4 आहे का हे चेक करा आणि त्यानंतर त्यांचे IUPAC नेम्स लिहिण्याचं प्रॅक्टिस तुम्ही स्वतः करणे गरजेचं आहे. जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते परफेक्ट समजेल आणि हे समजल्याशिवाय 12वी मध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये नॉमेनक्लेचर हा भाग कळणार नाही. ते सावकाश तुम्हाला एक्सप्लेन केलं विथ रूल. याशिवाय वेगळे एक्झाम्पल्स आणि रूल्स टेक्स्टबुकमध्ये दिले. तुम्ही काही एक्झाम्पल्स स्वतः तयार करून त्यांचे नेम्स लिहिले आणि टेक्स्टबुकचा आधार घेतला आणि ज्या काही शंका असतील तर त्या मला फोन करून किंवा व्हॉट्सअपवर विचारल्या तर त्या शंकांचं निरसन करता येऊ शकेल. जे अल्किन आणि अल्काइन आणि ब्रँच चेन अल्किल ग्रुपचं IUPAC नॉमेनक्लेचर आज या ठिकाणी तुम्हाला मी समजावून दिलं आहे. तुम्हाला ते समजले असं गृहीत धरतो आणि जेवढं प्रॅक्टिस कराल ते तेवढं तुम्हाला परफेक्ट होऊन जाईल. की आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.